शेतकरी मित्रांनो, खरोखर ह्या शेतकऱ्याला दाद द्यायला पाहिजेत. कारण की ह्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतामधील ऊसाचे पाचट जाळले नाहीत. आता हे जे ऊसाचे पाचट आहे, जर आपण जाळले नाही, जमिनीमध्ये शेतामध्ये आपण जर कुजवले, तर यापासून आपल्याला असंख्य असे फायदे पिकासाठी होतात, जमिनीसाठी होतात आणि आपल्या निसर्गासाठी होतात. ते कशा प्रकारे आपण जाणून घेऊया. पहिला फायदा म्हणजे असा होतो की ह्या पाचटामुळं आपल्या जमिनीमधला सेंद्रिय कर्ब वाढते. ऑर्गॅनिक कार्बन आपण ज्याला म्हणतो, त्याला आपण जमिनीचा आत्मा म्हणतो, ते आपल्या जमिनीमधलं वाढते. दुसरा फायदा म्हणजे असा होतो की आपल्या जमिनीमध्ये जैविक बुरशी, जैविक बॅक्टेरिया म्हणजे ऑर्गॅनिक बॅक्टेरिया वगैरे, गांडूळ हे पण आपल्या जमिनीमध्ये वाढतात. तिसरा फायदा म्हणजे असा होतो की ह्या ऊसाच्या पालगटामध्ये काय आहे की याच्यामध्ये न्यूट्रिशन येतं, फॉस्फरस, पोटॅश, झिंक वगैरे, हे पण जमिनीमध्ये कुजून मुळाला अवेलेबल होते. याच्या प्रकारे चौथा फायदा म्हणजे असा आहे की याच्यामुळे काय होते, आपल्या ऊसाचं फुटवे चांगले मिळतात, ऊस हिरवागार राहतो, ऊसाची वाढ चांगली होते आणि आपले उत्पादन चांगले होते. आता तुम्ही म्हणाल हे पाला पाचोळा आपल्याला कुंजवायचा कसा, यासाठी मी तुम्हाला काही उपाय सांगणार आहे. याकरता आपण प्रति एकर 2 ते 3 बॅग सुपर फॉस्फेट आपण फवारणी म्हणजे फेकू शकतो. त्या व्यतिरिक्त मार्केटमध्ये डिकम्पोजर नावाचे औषध मिळते, ते डिकम्पोजर आपण याच्यावरती आणून फवारणी करू शकतो. फक्त हे केल्यानंतर आपल्याला पाणी देणे आवश्यक आहे. हे जर आपण केले तर नक्कीच आपल्या पिकासाठी फायदा होईल, जमिनीसाठी फायदा होईल आणि निसर्गासाठी फायदा होईल. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, माझी सर्वांना विनंती अशी आहे की ऊसाचा पाला पाचोळा जाळू नका, त्याला जमिनीमध्ये कुजवा. धन्यवाद.